नाही, आज आम्ही आता गेली 2 दिवस देशातली पहिली नव्हे दुनियेतली पहिली आपण आपत्ती व्यवस्थापन समिती आमच्या तृतीयपंथी समाजाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही तयार केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग घेतलं, त्या गोष्टी समजून घेतल्या. टेक्निकली ज्या गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या, कळत नव्हत्या किंवा आजपर्यंत आम्ही त्या गोष्टीला बोट असू दे, त्याचं मशीन असू दे किंवा इतर गोष्टी असू दे, हात पण लावला नव्हता, त्या गोष्टींचा अनुभव आम्हाला चांगला घ्यायला मिळाला. पूरस्थितीमध्ये लोकांना वाचवण्यासाठी प्रथमरित्या काय करायला पाहिजे, बोट कशी चालवायला पाहिजे, त्याच्यामध्ये बोटचं मॅनेजमेंट कसं ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आपत्ती व्यवस्थापन समितीची जी टीम आहे त्या टीमने आम्हाला अत्यंत सहज आणि सोप्या भाषेमध्ये शिकवलेले आहेत. आज आम्ही बोट जोडण्यापासून ते बोट चालवण्यापर्यंत सगळं आमचा ग्रुप जो करू शकतो. जो समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता की बाबा हा समाज तृतीयपंथी समाज, इजडा समाज फक्त सेक्सवर किंवा भीक मागणं हेच 2 धंदे करू शकतात, पण नाही, आमच्यामध्येही मागणं आमची परंपरा आहे. त्यासोबतच इतर जे आत्ताचं जे न्यू जनरेशन आहे, ज्यांना एज्युकेशन घ्यायचं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये यायचं आहे, त्या लोकांसाठी आव्हान आहे की प्रशासन आपल्याला खूप चांगलं सहकार्य करते, खूप मदत करतात. खूप साऱ्या पॉलिसीज आपल्यासाठी बनल्या आहेत. तर जेवढे पण आपल्या भारतामध्ये किन्नर आमच्या तृतीयपंथी समाजाचे लोक आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती असेल किंवा इतर कोणकोणत्या चांगल्या काम करणाऱ्या समित्या असतील, त्यांच्याशी बोलून चर्चा करून त्यांना त्या ग्रुपशी जोडून घ्यावं. प्रशासनाला ही विनंती आहे की कोल्हापूर प्रत्येक दरवेळेला पुढाकार घेऊन तृतीयपंथीयांना समान संधी देण्याचा प्रयत्न करतच आहे, तर इतर जिल्ह्यांनीही पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य करावं एवढी विनंती. अत्यंत आनंद होतोय मला, कारण ही आपली भारत देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील तृतीयपंथी भगिनींना सोबत घेऊन आपण पहिली आपत्ती व्यवस्थापनाची टीम, आपत्ती व्यवस्थापनाचं पथक तयार केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मैत्री संघटना जी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढते, तिची अध्यक्षा मयुरी आळवेकर हिच्या मदतीनं आपण तृतीयपंथीयांमधील 10 भगिनींना निवडून गेली 2 दिवस आपत्ती व्यवस्थापनाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण त्यांच्यासाठी आपण देत आहोत आणि त्यांना या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्याचा आपला एक हा प्रयत्न आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी काही परिस्थिती, पूर परिस्थिती सारखी निर्माण झाली तर निश्चित आपली ही तृतीयपंथी भगिनींची टीम, हे पथक आपत्ती व्यवस्थापनामध्ये, पूर व्यवस्थापनामध्ये अगदी हिरिरीनं सहभागी होईल अशी मला आशा आहे. गेल्या 2 दिवसात त्यांना आपण पूर व्यवस्थापनाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देतोय. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना रबर मोटर बोटच्या साह्यानं बाहेर कसं काढायचं, बोटीला तयार कसं करायचं, त्याच्यावरती इंजिन कसं जोडायचं, पाण्यामध्ये गेल्यानंतर लोकांना रोपच्या साह्यानं, लाईफ रिंगच्या मदतीनं, लाईफ जॅकेटच्या मदतीनं बाहेर कसं घ्यायचं, याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण आपण त्यांना दिलेलं आहे. मान्सून पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण खूप मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये व्हॉलेंटियर्स असतात, त्यामध्ये सर्वजणांचा सहभाग आहे आणि त्याच दृष्टीने आज आपण तृतीयपंथींची एक 10 जणांची एक टीम आपल्या कोल्हापूरमध्ये प्रथमच त्यांना ट्रेनिंग देतोय. जवळपास 4 ते 5 दिवस त्यांचं ट्रेनिंग होणार आणि जे काही आपत्ती येईल त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह सहभाग होणार आहे आणि ही मला वाटते कदाचित प्रथमच आपली टीम आहे. आपल्याकडे यांचं योगदान खूप मोठं असणार आहे आणि ज्या प्रकारे पूर्ण प्रशासनाला त्यांनी मदत केली आहे, पूर्ण समाजाच्या कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याची त्यांनी आता ठामलेलं आहे. प्रशासनाच्या डोक्यात आयडिया कुठून आली की अशा पद्धतीने देखील आपण एक चळवळ उभी करू शकतो किंवा एखादा प्रवाह चांगल्या अर्थाने आणू शकतो? नाही, याचं सगळं श्रेय आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहेत त्यांना मी देईल की ते इतक्या 5-6 वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात इथं काम करतात. त्यांनी प्रत्येकालाच या पूर्ण प्रवाहामध्ये सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे असं म्हणलं, असं काम केलंय. मागच्या 5-6 वर्षामध्ये सर्वप्रथम आपण मुलींची सेपरेट आपली रेस्क्यू टीम किंवा रिस्पॉन्स टीम आपण तयार केली आणि त्याचाच एक इन्क्लुझिव्हनेसचा पार्ट म्हणून आपण आता ट्रान्सजेंडर कम्युनिटीला सोबत घेऊन त्यांची 10 जणांची टीम केलेली आहे. त्यांना ट्रेनिंग देतोय आपण आता. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून जगभरात एक चांगला मेसेज जातोय या संदर्भात. बरोबर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, न्याय, समता, ह्या सगळ्यांच्या गोष्टीचा हा एक पर्याय असेल. आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांच्या मनावर नेहमीच त्यांच्या विचारांचा ठसा असतो.